एक काळ असा होता की मराठवाड्यात अब्दुल सत्तारांचं नाव घेतल्याशिवाय राजकारणाची चर्चा पूर्णच होत नव्हती. काँग्रेसपासून शिवसेना, शिवसेनेपासून शिंदे गट आणि थेट कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी वाटत होता. हिंदुत्ववादी पक्षात आपलं स्थान निर्माण करणं आणि टिकून राहणं तसं सोपं नाहीच म्हणा. पण आजची परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. जिल्हा परिषदेत, विधान परिषदेत राजकीय डाव फसला. जिल्हा बँकेत मुलाचा अर्ज बाद झाला. भाजपशी संघर्ष वाढला. स्वतःच्या पक्षातील नेत्यांशी संबंध बिघडले आणि राज्यातील राजकीय प्रभाव झपाट्याने कमी होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच आज राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे. अब्दुल सत्तार यांच्याच भाषेत बोलायचं तर अब्दुल सत्तार यांचा खरंच बिस्मिल्ला झाला का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकेकाळी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले अब्दुल सत्तार आज अशा परिस्थितीत का पोहोचलेत की त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आणि त्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणि त्यांची भाजपवर असलेली नाराजी आता त्यांच्याच पथ्यावर पडते की काय असा प्रश्न निर्माण झालाय. भाजप आता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते. आज हा विषय संपूर्णपणे सविस्तरपणे समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील सिल्लोड मतदारसंघातून राजकारणात उदयास आले. जमिनीवर काम करणारा नेता, आक्रमक वक्ता आणि स्वतःचा जनाधार असलेला नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली. सिल्लोडमध्ये त्यांनी स्वतःचं मजबूत नेटवर्क उभं केलं. त्यामुळे पक्ष कोणताही असो, सत्तार यांची निवडणूक जिंकण्याची क्षमता कायम राहिली. 2019 मध्ये राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्याच काळात सत्तारांनी काँग्रेस सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना वाटलं होतं की या निर्णयामुळे त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, पण तसं झालं नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केली, राजीनाम्याची भाषा केली, पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच त्यांच्या दबावतंत्राच्या राजकारणाची खरी सुरुवात झाली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिवसेना फुटली. महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला. या बंडात सुरुवातीपासूनच सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये अब्दुल सत्तार यांचं नाव अग्रस्थानी होतं. त्याचा त्यांना मोठा फायदा देखील झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि अब्दुल सत्तार यांना कृषी मंत्री हे महत्त्वाचं खातं मिळालं. त्यांच्या मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक राजकीय फायदा मिळवणाऱ्या नेत्यांची नावं घेतली तर अब्दुल सत्तारांचं नाव सर्वात आघाडीवर येतं. पण याच काळात त्यांच्या घसरणीचीही सुरुवात झाली. राजकारणात यश जितक्या वेगाने मिळतं तितक्याच वेगाने ते डोक्यातही जाऊ शकतं. अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत हेच घडलं असं राजकारणातील अभ्यासक सांगतात. त्यालाही कारण आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत वाद निर्माण होऊ लागले. कधी विरोधकांवर टीका, कधी पत्रकारांशी वाद, कधी सरकारलाच अडचणीत आणणारी विधानं. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होऊ लागली. सरकारमधील सहकारी नाराज झाले. भाजपचे अनेक नेते नाराज झाले तर शिवसेनेतील अनेकांना त्यांची कार्यपद्धती खटकू लागली. म्हणजेच सत्तार स्वतःच आपल्या विरोधकांची संख्या वाढवत होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीत सत्तार जिंकले, पण कसे? अवघ्या 2420 मतांच्या फरकाने. हा विजय नव्हता, हा धोक्याचा इशारा होता. कारण एकेकाळी मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या नेत्याला मतदारांनी स्पष्ट संदेश दिला होता की त्यांचा प्रभाव कमी होतोय. सत्तार स्वतःच या विजयाला बिस्मिल्ला होता होता राहिला असं म्हणाले होते. याच निवडणुकीनंतर त्यांचा फोकस राज्यस्तरीय राजकारणापेक्षा मतदारसंघापुरता मर्यादित झाल्याचं दिसून आलं. अनेक मोठ्या नेत्यांप्रमाणे सत्तार यांनीही आपल्या मुलाला राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मुलगा समीर सत्तार यांना स्थानिक राजकारणात पुढे करण्यात आलं. जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि इतर संस्थांमध्ये त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न झाले. दुसऱ्या मुलालाही स्थानिक सत्तेत स्थान मिळालं, पण यामुळे पक्षातील आणि स्थानिक राजकारणातील अनेक नेत्यांमध्ये नाराजी वाढली. अनेकांना वाटू लागलं की सत्तार पूर्ण राजकीय व्यवस्था कुटुंबाभोवती केंद्रित करतात. अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या सदस्यांना सोबत घेऊन नवी समीकरणं तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण भाजपने त्यांचा संपूर्ण डाव उलथवला. परिणामी सत्तार यांची राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिळाली. जिल्हा परिषदेतला हा पराभव त्यांच्या घसरणीतील पहिला मोठा टप्पा मानला जातो. आता नुकत्याच विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना सत्तारांनी भाजपवर केलेले आरोप आणि त्यानंतर मुलाचा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरणं असेल आणि मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अर्ज पुन्हा मागे घेणं असेल, हे सर्व दबावतंत्राचं त्यांचं राजकारण आपण पाहिलेलंच आहे. आता आली आहे जिल्हा बँकेची निवडणूक. मराठवाड्यात जिल्हा बँक म्हणजे केवळ आर्थिक संस्था नसतात, त्या राजकीय ताकदीचं केंद्र असतात. सत्तार यांना ही सत्ता आपल्या प्रभावाखाली ठेवायची होती.
चर्चा अशी होती की विधान परिषद निवडणुकीत समीर सत्तार यांनी माघार घ्यावी, त्या बदल्यात जिल्हा बँकेत महत्त्वाची पदे मिळतील. सत्तार गटाला वाटत होतं की आता सर्व काही ठरलेलं आहे. पण अचानक खेळ फिरला. समीर सत्तार यांचा अर्ज छाननीत बाद झाला आणि संपूर्ण राजकीय गणित कोलमडलं. सत्तार यांच्या भाषेत सांगायचं तर यावेळी खरा बिस्मिल्ला झाला. हा फक्त अर्ज बाद होण्याचा विषय नाही. अनेकांना वाटलं की हा फक्त तांत्रिक मुद्दा आहे, पण राजकारणात काही संकेत खूप महत्त्वाचे असतात. समीर सत्तार यांचा अर्ज बाद होणं हा केवळ निवडणूक प्रक्रियेचा भाग नाही, तर तो एक राजकीय संदेश आहे. आणि तो संदेश असा आहे की अब्दुल सत्तार यांचा प्रभाव आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि त्यांच्यासाठी कोणीही विशेष राजकीय जोखीम घ्यायला तयार नाही. महायुतीत राहूनही सत्तार अनेकदा भाजप विरोधात भूमिका घेताना दिसले. जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्याचा प्रयत्न, जिल्हा बँकेत भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न, स्थानिक पातळीवर भाजपशी थेट संघर्ष. पण वास्तव हे आहे की आज महाराष्ट्रात भाजप हा सर्वात प्रभावशाली पक्ष आहे. अशा परिस्थितीत भाजपशी सतत संघर्ष करणं कोणत्याही नेत्यासाठी धोकादायक ठरू शकतं. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष लपून राहिलेला नाही. दोघेही एकाच पक्षात असले तरी स्थानिक पातळीवर वर्चस्वाची लढाई सुरू असते. एकीकडे भाजपशी संघर्ष, दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील संघर्ष. अशा वेळी नेता हळूहळू एकटा पडू लागतो. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीच्या काळात सत्तार यांना भरपूर पाठिंबा दिला, निधी दिला, महत्त्वाचं खातं दिलं, राजकीय संरक्षण दिलं. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. जर एखादा नेता सतत वाद निर्माण करत असेल तर पक्ष नेतृत्वही त्याच्यापासून अंतर ठेवू लागतं. आज सत्तार यांना मिळणारा पाठिंबा पूर्वीसारखा दिसत नाही. सत्तार यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा चुकीचा अंदाज लावला. त्यांना कदाचित वाटू लागलं की पक्षाला माझी गरज आहे, पण प्रत्यक्षात त्यांची ताकद ही पक्षामुळेच निर्माण झाली होती. आज शिंदे गटात नवीन नेते आहेत, भाजपची ताकद वाढली, राजकीय समीकरणं बदलली आहेत. म्हणूनच सत्तार यांचं महत्त्वही कमी झालंय. आज सत्तार यांच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे राजकीय एकाकीपणा. काँग्रेसमध्ये नाहीत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंध संपले, भाजपशी तणाव आहे, स्वतःच्या पक्षात विरोधक आहेत, स्थानिक पातळीवरही अनेक सहकारी दूर गेलेत. राजकारणात हा टप्पा अत्यंत धोकादायक असतो. खरं तर राजकारणात कोणताही नेता एका दिवसात संपत नाही, पण काही घटना अशा असतात ज्या भविष्यातील संकेत देतात. जिल्हा परिषदेतील धक्का, जिल्हा बँकेतील पराभव, मुलाचा अर्ज बाद होणं, भाजपशी संघर्ष, स्वतःच्या पक्षातील नाराजी आणि घटता जनाधार, हे सगळे संकेत एका मोठ्या बदलाकडे वारे आपोआप वाहून नेतात. आजही अब्दुल सत्तार आमदार आहेत, त्यांचा मतदारसंघ त्यांच्या सोबत आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. पण प्रश्न हा नाही की ते आज कुठे आहेत, प्रश्न हा आहे की ते उद्या कुठे असतील. कारण राजकारणात नेत्यांचा पराभव विरोधक करत नाहीत, अनेकदा त्यांचा पराभव त्यांचा अतिआत्मविश्वास करतो. म्हणूनच आज मराठवाड्यापासून मुंबईपर्यंत एकच चर्चा सुरू आहे. अब्दुल सत्तार यांचा फक्त बिस्मिल्ला झालाय की त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अस्ताची सुरुवात झाली. आणि जर हा खरोखरच बिस्मिल्ला असेल तर पुढचा अध्याय त्यांच्या पुनरागमनाचा असेल की राजकीय एक्झिटचा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपसोबत पंगा घेणं सत्तारांच्या अंगलट येईल का? सत्तारांच्या दबावतंत्राच्या राजकारणाबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करून थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.